Hi guys, Happy New Year! So welcome back to our channel Prachi Kunal Diaries and आज आम्ही आलोय कोलमार ट्रॉपिकलला. आज 1 जानेवारी आहे आणि आम्ही वर्षाच्या पहिल्याच दिवशी निघालो फिरायला. so जसं बोलतात पहिल्या दिवशी जर आपण फिरायला निघालो तर वर्षभर आपण तेच करत राहू. आम्ही वर्षभर फिरत राहणार आहे आता. येस, सो आम्ही आलोय आता कोलमार ट्रॉपिकलला. सो हे एक रिसॉर्ट आहे, फ्रेंच विलेज रिसॉर्ट मलेशियामध्ये. सो तुम्हाला मी दाखवतोय कसं आहे. तर गाईज आता वाजले दुपारचे 1. आम्ही इकडे पोहोचलेलो सकाळी 9 वाजता आणि इकडे असतं चेक इन दुपारी 3 वाजताचं. राईट. तर आम्ही सकाळी आम्ही 9 वाजता आलेलो कारण इथे 9 वाजता जास्त काही गर्दी नसते, पण आता जर तुम्ही बघाल किती गर्दी झाली मी तुम्हाला दाखवतो. सो इकडे आता एवढी गर्दी झाली आहे. सो असं इंडिव्हिज्युअल फोटोज नाही भेटणार, त्यासाठी आम्ही सकाळी लवकर आलेलो. जरी की आमचं चेक इन होतं 3 वाजताचं. सो तरी आम्ही सकाळी 8 वाजता निघालो घरातून आणि 9ला आम्ही इथे पोहोचलो. मग आम्ही इथेच येऊन ब्रेकफास्ट वगैरे केला, फोटोज काढले, व्हिडिओज काढले, थोडं इकडे तिकडे बसून टाइमपास केला. सो आता वाजला 1 इकडे आणि आता त्यांनी चेक इनची प्रोसेस स्टार्ट केली आहे. सो आता पहिले आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे जाऊन. ते बोलले की 1 नंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर आता बघूया, रजिस्ट्रेशन करतो आम्ही जाऊन. आणि आता रूम देतात आम्हाला की 3 वाजता येतात, ते पण माहिती नाही आम्हाला. सो आम्ही पहिले रजिस्ट्रेशन करून घेतो आणि त्यांना बोलतो की चांगला व्ह्यू वाला रूम द्या, सो तुम्हाला पण आम्ही एक व्ह्यू दाखवू शकू. सो गाईज आता आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे हॉटेलचं, बट त्यांनी अजून एकदा येडा बनवला आम्हाला की चेक इन तुम्हाला 3 वाजताच करायला लागेल. आता रूम 3 वाजताच भेटणार, आता फक्त रजिस्ट्रेशन केलं तर आम्ही परत आता अजून 1-2 तास टाइमपास करणार आहे. 2 तास टाइमपास करायला लागेल. सो आता अजून आम्ही जागा एक्सप्लोर करतोय. काय तुम्हाला पण दाखवू आता आम्ही. आता आम्ही चाललोय वरती वॉच टॉवरला आणि वरतून व्ह्यू खूप सही असतो. पण आजूबाजूला सगळे डोंगर आहेत आणि फुल धुकं आहे. तर गाईज आम्ही आता वरती आलोय वॉच टॉवरच्या. इकडून व्ह्यू जो आहे तो एक नंबर आहे. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो बघा. तो असा काही व्ह्यू आहे इथून, एकदम हसी वादिया, असं वादियामध्ये आल्यासारखं वाटतंय. सो इथे चारी साईडला व्ह्यू आहे. हे डोंगराच्या टॉपवर आहे, तर कुठूनही बघितलं तरी खूप ब्युटिफुल व्ह्यू आहे. येस, आपला लोणावळाचा टायगर पॉइंट. गाईज हा आहे वरतून व्ह्यू कोलमार विलेजचा. रात्रीचं खूप सही वाटेल. रात्रीचं खूप मस्त वाटेल. आज थोडा पाऊस आहे इकडे, बारीक बारीक. सो गाईज आमचा अजून चेक इन करायला टाइम होता. सो इकडून एक जापनीज विलेज करून गार्डन आहे, राईट, जापनीज टी हाऊस. सो तिकडे जायला इकडून शटल्स असतात 1-1 तासाने. सो आम्हाला एक शटल भेटली 2 वाजताची. सो 2 ते 3 आम्ही तिकडे जाऊन येतो पहिला, नंतर चेक इन करतो. सो ही अशी मागे शटल आहे. सो ही 1-1 तासाने चालू असते इकडे. आता आम्ही शटलमध्ये बसतो आणि जातो जापनीज टी हाऊसला. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. सो 10 मिनिट शटल राईड करून आम्ही पोहोचलेलो आहे जापनीज टी विलेजला. इथून वरती ते आहे जापनीज टी विलेज आणि इथून ऑलमोस्ट 88 स्टेप्स आम्हाला वरती चढायचे आहे आता त्या विलेज पर्यंत पोहोचायला. सो आम्ही चाललोय आता वरती. लेट्स गो. येस. थकलोय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमची ट्रेकिंग झाली आहे मस्त. 3500 फीट वरती आहे ऍक्च्युली, खालतून सी लेवल पासून 3500 फीट आम्ही वरती आहे. हे 88 स्टेप्स बोलले, बट त्याच्यापेक्षा जास्त होते. अजून 15 मिनिटं झाली मी चालतोच, 88 स्टेप्स संपतच नाहीये. सो आता ऑलमोस्ट पोहोचलोय, तरी पण अजून वरती आहे चढायचं. अजून आहे थोडं, 5-10 मिनिटं अजून आहे. बट आहे मस्त एकदम. खूप असं खूप प्रिटी आहे. एकदम नेचरच्या मध्ये आल्यासारखं वाटतंय.
तर गाईज आम्ही आता इकडे जॅपनीज किमोनो घेणार आहे रेंटवर. तिकडे त्याचं रेंट 25 रिंगेट्स आहे, म्हणजे 500 ऑलमोस्ट 500 रुपीज पर पर्सन. पर पर्सन. तर आता आम्ही घेतो एक किमोनो मला, आणि ह्याला मेन्स वाला जे काय असतं ते त्याचं नाव तेच किमोनोच बोलतात ना. किमोनोच बोलतात. Yes. मग तेच घेणार आहे. So आता मी घालून मग तुम्हाला दाखवतो. आम्ही थोडे फोटोज काढू आणि तुम्हाला दाखवू पण. So this is what kimono looks like. मॅडम रेडी होत आहेत, तिचं झालं की मग मी रेडी होतो. सो माझं झालं आहे, आता कुणाल रेडी होतोय. हा आहे कुणालचा किमोनो आणि हा आहे माझा नवरा. सो हाऊ आम लुकिंग. कसा दिसतोय तो सांगा जरा. अक्षय इंडियन जॅपनीज दिसतोय, इंडियन जॅपनीज. इकडे. सो काय कसं वाटतं आमचं लुक? कसे वाटतं आम्ही किमोनो मध्ये फर्स्ट टाइम आम्ही ट्राय केलाय, तर कसं वाटतंय सांगा मला जरा. तर गाईज आमचे फोटोज अँड ऑल काढून झाले आहेत. इथे किती ग्रीनरी आहे बघा, म्हणजे इतकं मस्त केलं आहे यांनी आणि एवढं मस्त मेंटेन केलं आहे. आता आम्ही अजून एक्सप्लोअर करतोय. बट खूप पीस आणि काम वाटतं इकडे येऊन, असं एकदम नेचरच्या मध्ये. म्हणजे आम्ही माईक पण नाही लावला आहे आणि बाकी काहीच आवाज येत नाही आहे, फक्त आमचा आवाज आहे. अरे तर गाईज आम्ही आमचा किमोनो रिटर्न दिलेला आहे आणि आम्ही आता निघालोय रिटर्न जायला परत. येस. आणि आता आमच्या अवतारात आलोय परत. हो फायनली. आता परत एवढं खाली उतरून जायचं आहे. इकडे एक तासांनी बस असते, तर आमची जी 320ची बस होती ती मिस झाली आणि आता आम्ही 420च्या बससाठी तर आता मी एक सिरीज बनवणार आहे. जसं आता आम्ही हे कवर केलं इकडे कोलमाल ट्रॉपिकल आणि जॅपनीज विलेज, तसं आम्ही एक सिरीज बनवणार आहे मलेशियाची. सो स्टेट येऊन आम्ही टाकत राहू एक व्हिडिओ दर वीकला. आणि आम्ही त्या रेग्युलर जागा जे तू दाखवतात जनरली, जसं ट्विन टॉवर हां ते नाही कव्हर करणार आहे. सगळं सोडून आम्ही आउटस्कट्स ट्राय करणार आहे तुम्हाला दाखवायला. जे ॲक्च्युअलमध्ये ब्युटिफुल प्लेसेस आहेत मलेशियाचे ते आम्ही तुम्हाला सगळे दाखवणार आहे. तर तुम्ही आम्हाला ते पण सांगा की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. जर नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असेल तरच आम्हाला मोटिवेशन भेटेल असून. आणि ह्या सगळ्या ट्रिपची जी कॉस्टिंग झाली आहे ते पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सगळं सांगू की आम्हाला या एंडपर्यंत बघा, म्हणजे आम्हाला कितीपर्यंत रूम भेटला, किती काय सगळे जेवढा आमचा खर्च झाला घरातून निघाल्यापासून ते ट्रिपच्या एंडपर्यंत ते आम्ही सांगू. आणि आम्ही एक हॅक पण शोधला आहे ग्रॅबचा. हो तो पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगू. सो गाईज फायनली आम्ही चेकिंग केलं आणि रूम नंबर भेटला आहे आम्हाला. सो आता आम्ही चाललो आहे रूममध्ये. खाली -1 आहे रूम आणि आम्ही त्यांना बोललो की चांगला व्ह्यू वाला रूम घ्या, तर त्यांनी आम्हाला नेचरचा रिव्ह्यू दिला आहे. सो आता आपण रूममध्ये जाऊन बघूया की कसं आहे तो. हा आहे आमचा रूम. Nice, spacious. Nice room. गाईज आमचा इथे डिनर करून झालेला आहे. संध्याकाळी आम्ही रूमवरती जाऊन थोडासा आराम केला. नंतर आत्ता बाहेर आलो, थोडासा डिनर केला आहे आणि आता आम्ही पास्ता मागवलेला डिनरसाठी आणि ज्युसेस मागवलेले थोडेसे. सो क्वांटिटी चांगली होती. सो पोट भरलं दोघांचं आता आणि येस बरोबर होतं. आणि इथे मस्त प्रत्येक टेबलच्या समोर जाऊन ते लोक गाणं बोलतात. इथे आम्ही तुम्हाला दाखवतो. जस्ट बंद झालं आत्ताच. सो हे लोक प्रत्येक टेबलच्या इथे जाऊन जसे लोक असतील त्यानुसार गाणं सजेस्ट करतात आणि ते गाणं बोलतात. सो आता डिनर करून तर झालेलं आहे, तर तुम्हाला इकडची नाईटची वाईब कशी आहे ते दाखवतो. खूप मस्त आहे. खूप मस्त वाटतंय, काम कोझी. आणि कारण मेन रिझन माहिती काय, जे दिवसा खूप लोक असतात इकडे, म्हणजे वन डे ट्रिपसाठी पण येतात, खूप लोक असतात, खूप गर्दी असते. आणि रात्री जे फक्त स्टे साठी असतात तेच असतात, तर गर्दी कमी आहे, खूप शांत आहे.
आणि खूप काम आणि एकदम चिल वाटतंय. खूप थंडी आहे, मला तर लागते. ह्याला माहित नाही का नाही लागत आहे. मी माझं जॅकेट घालून बसली हा. आता. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आमचा कोलमरचं 1 दिवसाची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. तर मी तुम्हाला आता खर्च सांगतो की आमचा टोटल ट्रिपचा खर्च किती झाला KL पासून कोलमारपर्यंत. इकडे राहायचा खर्च, खायचा खर्च आणि छोटे मोठे जे ॲक्टिव्हिटीज होते त्याचा काय खर्च झाला ते. सो सगळ्यात पहिला खर्च आहे हॉटेलचा. सो हॉटेल आम्हाला पडलं ऑलमोस्ट 247 रिंगेट्सला, कारण आम्ही डायरेक्टली या हॉटेलच्या साईटवरून बुक केलं. जर तुम्ही अगोडा किंवा Booking.com बुक केलं तर तुम्हाला थोडंसं महाग पडेल, बट तुम्ही डायरेक्टली यांच्या साईटवरती जर येऊन बुक केलं तर तुम्हाला थोडंसं कमी खर्चामध्ये पडेल आणि ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड होईल त्याच्यामध्ये. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांच्या हॉटेलची लिंक टाकेल, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. सो ते होतं 247 रिंगेट्स. सो ऑलमोस्ट 5,000-5,500 रुपये इंडियाचे. सो INR ते कन्वर्ट केलं तर 5,500 रुपयेपर्यंत होतं. सो तो होता आमचा सगळ्यात पहिला खर्च. सेकंड खर्च जो होता आमचा तो ट्रॅव्हलिंगचा, जे की KL सेंट्रलपासून इथपर्यंत यायचा. तर याच्यासाठी आम्ही एक हॅक वापरला होता. सो हॅक असा होता की आम्ही ग्रॅब जसं आपल्या इंडियामध्ये ओला आहे तसं इथे ग्रॅब यूज करतात. तर ग्रॅबमध्ये आम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं लास्ट संडेलाच आम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं इकडचं, की आम्ही KL सेंट्रलपासून इकडे येणार आहे. तर आम्हाला हाफ प्राईसमध्ये भेटलं बुकिंग याचं. सो ऑलमोस्ट जर तुम्ही डायरेक्टली सेम टाईमला जर कॅब बुक केली तर 130 रिंगेट्स होतात, 130 to 140. सो ऑलमोस्ट 3,000 रुपये वगैरे होतात. बट आम्ही काय केलं, ॲडव्हान्स बुकिंग केलं, म्हणजे लास्ट संडेलाच फ्रायडेचं वगैरे बुकिंग करून ठेवलं. तर आम्हाला 76 रिंगेटमध्ये पडलं ते. 76 रिंगेट म्हणजे ऑलमोस्ट 1,500 रुपये. सो हाफ प्राईस झाली, लिटरली हाफ प्राईस. हा हॅक आम्ही परत एकदा वापरला आहे इथून पुढे जायला. तर ते आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगूच. हा होता ट्रॅव्हलिंगचा खर्च, जे KL पासून इकडे यायचे आम्हाला 1,500 रुपये लागले. जे 3,000 लागणार होते, बट आम्ही हॅक वापरून ते 1,500मध्ये कन्वर्ट केलं. सो आम्ही आलो इथे वरती आणि इकडे साईटसिंग आहेत भरपूर, जसं जॅपनीज टी हाऊस आहे आणि रॅबिट आहे, बॉटनिकल गार्डन वगैरे असे बरेच साईट्स आहेत. जर तुम्ही इथे हॉटेल बुक करताय तर हॉटेल बुक केल्यावरती तुम्हाला हे सगळे साईटसिंग फ्रीमध्ये भेटतील. बट जर तुम्ही डायरेक्टली वन डेसाठी येत आहे, की वन डे तुम्ही येताय इथे फक्त फिरताय आणि नंतर रिटर्न जात आहे हॉटेल बुक न करता, तर मग या प्रत्येक साईटसिंगचे तुम्हाला पैसे द्यायला लागतील. सो जास्त नाही येते, 15-20 रिंगेट म्हणजे 400 रुपये पर पर्सन वगैरे आहेत. बट मी सजेस्ट करेल की 1 दिवसाचं हॉटेल बुकिंग करा. जर तुम्ही ग्रुपमध्ये वगैरे असाल किंवा 2 जण जरी असाल तर हॉटेल बुक करा, म्हणजे तुमचे बाकीचे सगळे साईटसिंग जे आहेत ते फ्रीमध्ये होतील. तो ट्रॅव्हलिंग झालं, साईटसिंग झालं. नेक्स्ट आपला खर्च येतो तो खाण्यावरती. सो इकडे 7-Eleven आहे, स्टारबक्स आहे आणि 2-3 इकडे लोकल हॉटेल्स आहेत. सो मोस्टली लोक प्रेफर करतात 7-Eleven, कारण तिकडे तुम्हाला रेट्समध्ये तिकडे ब्रेकफास्ट आणि इव्हिनिंगचे स्नॅक्स वगैरे भेटू शकतात. सो तिकडे सँडविच वगैरे तुम्ही घेऊन तिकडे ओव्हनमध्ये गरम करून तिकडेच खाऊ शकता वगैरे, असं ऑप्शन्स आहे तिकडे. सो जर तुम्ही चीपर ऑप्शन बघाल तर जवळपास तुम्हाला 30 रिंगेटपर्यंत पर मील पडेल. ओके, सो 30 रिंगेट जर तुम्ही कन्वर्ट केले तर ऑलमोस्ट 650 रुपीज इंडियाचे तेवढे तुम्हाला लागतील पर मील. ओके, आणि जर तुम्ही जसे फ्रेंच विलेज आहेत म्हणून इथे जर इटालियन वगैरे रेस्टॉरंट आहेत, सो तिकडे जर तुम्ही गेला तर थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे तिकडे. काल आम्ही तिकडे पास्ता घेतला होता, पण टेस्ट वॉज ऑसम. सो तिकडे आम्ही खाल्लं तर तिकडे आमचं काल झालं होतं 53 रिंगेट्स. सो ऑलमोस्ट 1,100 रुपये. सो म्हणजे ऑलमोस्ट सेमच आहे, बट थोडंसं 7-Elevenपेक्षा थोडंसं कॉस्टलियर आहे बस. सो तुम्ही ऑन ॲन ॲव्हरेज 30 to 40 रिंगेट्स पर मील तुम्ही कन्सिडर करू शकता. सो तर गाईज, हा व्हिडिओ आम्ही इकडे संपवतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून, कारण आम्ही इथून जाणार आहे दुसरीकडे कुठेतरी.
ते आम्ही तुम्हाला दाखवू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आणि आम्ही एक मलेशियाची सिरीज पण स्टार्ट करणार आहे. सो तेही व्हिडिओ तुम्हाला हळूहळू बघायला भेटतील. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिले सबस्क्राईब करा, मग आम्हाला मोटिवेशन भेटेल. आम्ही जाऊ दुसरीकडे चांगल्या ठिकाणी, ते तुम्हाला आम्ही चांगले चांगले व्हिडिओज बनवून दाखवू. तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल आणि कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला इथली सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटली. हे इकडे सगळंच चांगलं आहे, पण तुम्हाला काय वाटली ते सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. विसरू नका. आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. Yes. तोपर्यंत बाय.